मागच्या 2 वर्षांपासून मार्केटमध्ये कंटिन्युअसली व्हॉलेटिलिटी बघायला मिळते. 2024च्या ऑगस्ट सप्टेंबर पासून तर आतापर्यंत मार्केटनी जवळजवळ जर इंडेक्स वाईज पकडला, निफ्टी सेन्सेक्स पकडलं तर झिरो रिटर्न्स आहे. आणि जर तुम्ही स्टॉक्स वाईज जर पकडलं तर तुमची हालत अजून जास्ती खराब असलेली सुद्धा बघायला मिळू शकते. पण ऍक्च्युली हा जो मार्केटचा फॉल आहे, हा आपल्यासाठी, तुमच्यासाठी, माझ्यासाठी एक मोठी संधी घेऊन आलेला आहे. लक्षात घ्या, जेव्हा पण मार्केट कंटिन्युअसली वर 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 चढत जातं तर ऍक्च्युली आपली जी रिस्क आहे, जी इन्व्हेस्टरची रिस्क आहे ती वाढते ऍक्च्युली. आणि जेव्हा मार्केट असं एकाच ठिकाणी बरेच दिवस, म्हणजे 2 वर्ष आता थांबलंय, कदाचित 2 वर्ष 3 वर्ष थांबतं किंवा मार्केट खाली पडतं, त्यावेळेस ऍक्च्युली इन्व्हेस्टरची रिस्क ही कमी होत असते. एक कन्सेप्ट तुम्ही या ठिकाणी तुम्हाला शिकायला मिळणार आहे, तुम्ही कदाचित हा नोट डाऊन करून घ्या. फार महत्वाचा कन्सेप्ट आहे की जेव्हा पण मार्केट खूप जास्ती कंटिन्युअसली वाढतं त्यावेळेस ऍक्च्युली त्या ज्या कंपन्या आहेत ज्यांची शेअर प्राइस वाढते, त्यांचं एक मेट्रिक असतं, त्याला म्हणतात मार्केट कॅपिटलायझेशन. आणि हे मार्केट कॅपिटलायझेशन जेव्हा त्याच्या प्रॉफिटच्या तुलनेत अतिशय जास्ती जर वाढून गेलं तर त्याला कधीतरी त्याच्या रिअल व्हॅल्यू, फेअर व्हॅल्यूकडे परत यावं लागतं. आणि जर हा डिफरन्स अतिशय जास्ती झाला तर त्याच्यामधला फॉल सुद्धा तेवढाच मोठा असतो. त्यामुळे जर सोप्या भाषेत सांगायचं ठरलं तर मार्केट हा त्याच्या रिअल व्हॅल्यूच्या जवळजवळ येत चालतो जेव्हा मार्केट खाली पडतो किंवा त्याच्या त्याच जागेवर बऱ्याच दिवस राहतो. तर ही ऍक्च्युली आपल्यासारख्या इन्व्हेस्टर्ससाठी खूप चांगली संधी आहे. परत अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जे इन्व्हेस्टर्स आता रिसेंटली 3-4 वर्षांपासून आलेले आहेत मार्केटमध्ये, त्यांना कदाचित त्यांच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये निगेटिव्हिटी दिसत असेल. पण जे इन्व्हेस्टर्स हे 2018 पासूनचे, 20-21 पासूनचे, त्या इन्व्हेस्टर्सला ऍक्च्युली आजही पोर्टफोलिओ वाईज खूप चांगला प्रॉफिट बघायला मिळतोय. आणि तीच परिस्थिती आज पुन्हा आली आहे. तुम्ही बघू शकतात बरेचसे जे काउंटर्स आहेत, फॉर एक्झाम्पल प्रायव्हेट बँक्स बघा, ज्या टॉपच्या प्रायव्हेट बँक्स आहेत त्यांचं व्हॅल्युएशन हे कोविड लेवलपेक्षा खाली आलेलं आहे. त्याच्यानंतर तुम्ही आयटी कंपन्या बघा. आता आयटी बद्दल लोकांचे दुमत असू शकतात की आपली इंडियन आयटी चालेल की नाही चालेल, पण जर व्हॅल्युएशन वाईज बघितलं तर व्हॅल्युएशन वाईज खूप चीप आहे. म्हणजे जर कंपनी बुडाली नाही आणि प्रॉफिट कमवत राहिली तर 100% व्हॅल्युएशन वाईज आयटीचे बिग प्लेयर्स आहेत ते चीप आहेत. त्याच्यानंतर तुम्ही एफएमसीजी काउंटर्स बघू शकतात. बऱ्याच वर्षांनंतर, मागच्या 10 ते 15 वर्षांपासून एफएमसीजी कंपन्या फक्त वाढतच गेलेल्या आहेत. आज त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी करेक्शन बघायला मिळते. आता तुम्ही मला सांगा, जर माझ्यासारखा इन्व्हेस्टर मागच्या 8 वर्षांपासून 9 वर्षांपासून वाट बघतोय की एफएमसीजीची एक, समजा एक कंपनी XYZ कंपनी आणि ती जिप्पी नूडल्स बनवते किंवा टॅगी नूडल्स बनवते, आणि त्या नूडल्सची कंपनी बनवणारी कंपनी मला खरेदी करायची, पण माझी इच्छा आहे की ती व्हॅल्युएशन वाईज स्वस्त झाल्यावर करायची. आता व्हॅल्युएशन त्याचे आता जर ते स्वस्तच्या जवळ यायला लागले तर मला नक्कीच आनंद होणार आहे. पण जर एखादा फक्त ट्रेडर आहे, कुठल्याही भावात खरेदी करणारा व्यक्ती आहे, जो फक्त न्यूज बेस्ड काम करतो, त्यांनी कदाचित त्या कंपन्या वरच्या लेवलला बाय करून ठेवलेल्या असणार आहे. तर इथे डिफरन्स क्रिएट होतो की एक फायनान्शियली लिटरेट, फायनान्शियली एज्युकेटेड पर्सन इन्व्हेस्टमेंट करतो आणि एक दुसऱ्यांचं ऐकून फायनान्शियली अनएज्युकेटेड पर्सन इन्व्हेस्टमेंट करतो. कसं आहे, बऱ्याच वेळा असं बघायला मिळतं की जो हायली एज्युकेटेड व्यक्ती आहे, जो नॉर्मल एज्युकेशन वाईज खूप एज्युकेटेड व्यक्ती आहे, त्याला वाटतं की मी फायनान्शियली पण तेवढाच एज्युकेटेड आहे, आणि तोच व्यक्ती मोठ्या अमाऊंट मध्ये चुकीच्या डिसिजन घेतो असं आपल्याला बघायला मिळालेलं आहे. आता तुम्ही काय केलं पाहिजे या सिच्युएशन मध्ये? तर तुम्ही जनरली एक ऑब्झर्वेशन केलं पाहिजे. screener.com वर जा आणि तुमच्या आवडत्या ज्या ग्रेट कंपन्या आहेत, तुम्हाला जी कंपनी ग्रेट वाटते ती बघा. त्या कंपन्यांचे प्रॉफिट हे वाढतायत का बघा. जर प्राइस त्याची पडलेली आहे आणि प्रॉफिट वाढतायत तर तुम्ही त्याच्याबद्दल रीडिंग करा की का बरं होतंय, आणि एक अंदाज घ्या की ही जी सिच्युएशन ही कायमस्वरूपी चालेल की येत्या 1-2 वर्षामध्ये सॉल्व्ह होणार आहे. त्याच्यानंतर बघा त्याचा पीई रेशो. पीई रेशो हा त्या स्टॉकच्या
10 वर्षाच्या ऍव्हरेज पीई रेशोपेक्षा कमी झालाय का? जर तुम्हाला असा बिझनेस मिळाला की त्याचा मागच्या 10 वर्षाच्या पीई रेशोपेक्षा त्याचा पीई आत्ताचा कमी आहे आणि त्याचा प्रॉफिट कंटिन्युअसली वाढतो आहे, तर मोस्ट प्रोबॅबली तुम्ही जर अजून थोडासा अभ्यास केला तर तुम्हाला एक अंडर व्हॅल्यूड बिझनेस मिळतोय. आणि या बिझनेसमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं आणि पुढच्या 3 ते 5 वर्षांचा कालावधी ठेवला तर तुम्हाला चांगले रिझल्ट्स बघायला नक्कीच मिळू शकतात. ही एक छोटीशी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितली. तुम्ही एकदा रिसर्च करा, अशा पद्धतीने कुठली कंपनी, कुठला स्टॉक तुम्हाला मिळतो बघा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न विचारा. आपण सगळे मिळून त्या गोष्टीवर चर्चा करू, अनालिसिस करू आणि तुमचं मत, तुम्ही जी केलेली अनालिसिस आहे ती माझ्या दृष्टीने बरोबर आहे की चुकीची वाटते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन.